अरे देवा, या मुलीसोबत नक्की काय घडलं? हिला हॉस्पिटलमध्ये का ॲडमिट करण्यात आलंय? पालकांनो, तुम्ही सुद्धा सावध राहा. अशी चूक करू नका. नमस्कार मंडळी, S4 श्रद्धा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. ॲक्च्युली आमच्या लाईफमध्ये सध्या भरपूर वाईट गोष्ट घडलेली आहे आणि त्याबद्दलच थोडं तुम्हाला माहिती द्यायची होती. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. खरं तर मी हा व्हिडिओ बनवणार नव्हती, पण आमच्या नातेवाईक आणि इतर लोकांमध्ये जरा चर्चा सुरू झाली, नक्की काय झालं आहे म्हणून प्रश्न विचारायला लागले. तर त्या लोकांना सुद्धा थोडी माहिती मिळावी वगैरे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता सांगते की नक्की माझ्या मुलीला काय झालं होतं आणि तिला काय काय त्रास सहन करावा लागला, तिच्यामुळे आम्हाला सुद्धा काय काय त्रास सहन करावा लागला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. आमची मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिची परिस्थिती काही ठीक नव्हती, तब्येत ठीक नव्हती आणि अशा स्थितीमध्ये व्हिडिओ बनवणं वगैरे आम्हाला काही योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही त्या दिवसामध्ये काही असं व्हिडिओ शूटिंग वगैरे काही असं काढलेले नाहीत. एक दोन फोटो वगैरे असे काढलेत तिला दाखवण्यासाठी, हसवण्यासाठी वगैरे असं एक दोन फोटो वगैरे काढलेले आहेत. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील. चला आता तुम्हाला सांगते काय घडलं ते. तर ही गोष्ट गेल्या महिन्याची आहे. गेल्या महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी त्या दिवसापासून माझ्या मुलीला सतत 2-4 दिवस असा ताप येत होता आणि अशक्तपणा जाणवत होता. म्हणून मग आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो, गोळ्या वगैरे केल्या, औषध पाणी दिलं. तर त्यानंतर 2 दिवस तिची प्रकृती चांगली होती, शाळेत वगैरे पण जाऊन आली ती. आणि पुन्हा 4थ्या दिवशी परत तिला ताप आला आणि सगळं अंग वगैरे दुखायला लागलं वगैरे, तिला पोटात दुखायला लागलं. म्हणून मग आम्ही तिला परत डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी तिला ब्लड चेकअप वगैरे तिचं करायला सांगितलं, ब्लड रिपोर्ट काढायला सांगितलं आम्हाला. म्हणून मग आम्ही ते हे केलं, ब्लड रिपोर्ट वगैरे काढले. तर त्याच्यात तिचे प्लेटलेट्स वगैरे कमी झालेलं जाणून आलं आणि तिला अशक्तपणा वगैरे जाणवत होता. म्हणून मग डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं सांगितलं आम्हाला. तर तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा आम्हाला कळलं की तिचा BP सुद्धा खूप लो झाला आहे आणि तिला असं उभं पण राहता येत नव्हतं, भरपूर पोटात वगैरे दुखत होतं, तिला जुलाबसुद्धा होत होते. तर असं कळल्यावर तिला डॉक्टरांनी ICU मध्ये ॲडमिट केलं डायरेक्ट. तर तिला तिथे ICU मध्ये जवळजवळ 5 दिवस 3 दिवस 5 दिवसासाठी आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो, त्यातले 3 दिवस तिला ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. तर रिपोर्ट काढले, पण त्याच्यामध्ये काय नक्की झालं हे कळतच नव्हतं. तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा 2-3 वेळेला परत तिचं ब्लड रिपोर्ट काढणं सुरूच होतं. तर शेवटी मग नंतर आम्हाला कळलं की तिला डेंग्यू झाला आहे म्हणून. तर मग तिथे तिचं औषध उपचार वगैरे चालू होतं हॉस्पिटलमध्ये. सुरुवातीचे 3 दिवस ती ICU मध्ये होती. मग तिथे तिला सगळी ट्रीटमेंट चालू होती, प्लस मग त्यांचं जेवण वगैरे हॉस्पिटलमध्ये मिळत होतं आणि फ्रूट्स वगैरे खायला सांगितलं होतं त्यांनी. तर 3 दिवसानंतर मग तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि मग तिची प्रकृती थोडी सुधारली गेली आणि मग अजून 2 दिवसानंतर आम्ही तिला घरी घेऊन गेलो. तर आता तिची तब्येत तशी व्यवस्थित आहे, खाणंपिणं व्यवस्थित चालू आहे, डॉक्टरने सांगितले काळजी घ्यायला. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आता सध्या पाऊस पाण्यामुळे सगळीकडे मच्छर वगैरे भरपूर पसरले जातात, त्याच्यामुळे डेंग्यू होतोय. आणि हा डेंग्यू असा आहे की आधी सुरुवातीला कळत नाही, कारण का आम्ही जेव्हा रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये तिला नेगेटिव्ह होते रिपोर्ट, काही असं दाखवलं नव्हतं. पण तिचे जे शरीरातले प्लेटलेट्स कमी झाले आणि तिला BP वगैरे लो झाला म्हणून आम्हाला तिला ते ॲडमिट करायला आलो हॉस्पिटलमध्ये. आणि ह्याचं कसं ह्या आधी कळत नाही आपल्याला, पण त्याचा ज्याचे ते परिणाम जे आहेत डेंग्यूचे हे नंतर कळतात जेव्हा तो निघून जातो. पण जेव्हा ताप वगैरे निघून जातो ना, त्याच्यानंतर त्याचे लक्षण सुरू होतात. जसं शरीर दुखणं किंवा BP वगैरे, जसं आता हिचा लो झालेला, असं जुलाब वगैरे सुरू होतात, उलट्या होतात, असे काही लक्षणं सुरू होतात. ताप गेल्यानंतर सुरू होते सगळं. कारण का जेव्हा तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिला ताप नव्हताच, पण तिचं BP लो झालेलं म्हणून तिला ॲडमिट करावं लागलेलं. तर माझी तुम्हाला सर्वांना अशीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या व्यवस्थित, त्यांचं खाणं पिणं पण व्यवस्थित करा आणि मच्छर वगैरे असेल तर घरात व्यवस्थित काळजी घ्या मुलांची. आणि बस आता ठीक आहे, माझी मुलगी व्यवस्थित शाळेत वगैरे जाते आणि आम्ही तिची काळजी घेतोय. बाकी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर चांगलं योग्य वाटलं असेल, योग्य काहीतरी माहिती मिळाली असेल या व्हिडिओतून, तर
हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, म्हणजे लोकांना याबद्दल माहिती मिळेल. म्हणजे अचानक जर तुमच्या मुलांना वगैरे काय कोणाला त्रास झाला तर तुम्ही काय कराल ह्याच्यावर तुम्हाला कळू शकतं. खाणं पिणं व्यवस्थित करा, मुलांचं फळं वगैरे खायला द्या, म्हणजे त्यांना ताकद मिळेल जरा. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त खा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. टाटा, बाय बाय.